सुषमा ब्लॉग या आपल्या YouTube चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत। आणि आजचा व्हिडिओचं तुम्ही टायटल बघितल्यानंतर लक्षात आलंच असेल, आज मी तुम्हाला किचन टूर करणार आहे। तसं माझं स्वयंपाकघर अगदी छोटंसंच आहे आणि त्यामध्ये एवढं सारं सामान मी कसं मॅनेज केलेलं आहे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। आजचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायचं आहे आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट पण करायची आहे आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करायचा आहे। अजून काही नाही, बस एवढंच। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर आपण किचन टूरला सुरुवात करूया। तर हॉलमधून किचनकडे वळताच अगदी दरवाजाच्या कडेलाच फ्रीज ठेवलेला आहे आणि त्यावर हे पिवळ्या रंगाचं आर्टिफिशियल झाड ठेवलेलं आहे आणि ते दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे, हो ना। तसंही मी फ्रीजवरती खूप अशा कुठल्या वस्तू वगैरे ठेवत नसतेच आणि फ्रीजच्या पाठीमागे इथे स्विच लावलेला आहे आणि इकडे या गॅस ओट्यावरती एका बाजूला स्टँडवरती गौतम बुद्धाची मूर्ती ठेवलेली आहे आणि त्याच्याच खाली पूजेला लागणारं सामान पण ठेवलेलं आहे। काही वेळापूर्वीच मी बुद्धाला वंदन करून इथे मेणबत्ती आणि अगरबत्ती वगैरे लावलेली आहे आणि गौतम बुद्धाच्या पाठीमागे गॅस ओट्यावरती हे अशा प्रकारे टाईल्स लावलेले आहेत। त्याच्याच कडेला या डब्यांमध्ये साखर, पत्ती आणि रोजच्या स्वयंपाकाला लागणारं साहित्य ठेवलेलं आहे। आणि हा बघा गॅस, हा गॅस खूप जुना आहे तरीसुद्धा अजूनही चांगलाच चालतो। गॅसच्या पाठीमागे खिडकी आहे। किचनला गॅसच्या पाठीमागे ही एकच खिडकी आहे आणि ही जे तुम्हाला रिकाम्या जागा दिसत आहे ना, तिथे प्लॉट्स पडलेले आहेत। या गुंडामध्ये मला रोजच्या स्वयंपाकाला लागणारं पाणी मी यात भरून ठेवत असते। इकडे खिडकीच्या कडेलाच ॲक्वा युनिक लावलेलं आहे। इथे बेसिंग आहे आणि बेसिंगला 2 अटॅच नळ लावलेले आहेत। या डब्यामध्ये भांडे घासायचं साबण आहे आणि तुम्हाला बोर्नव्हिटाचा डब्बा जो दिसत आहे ना, त्यामध्ये जर्मरची भांडी घासण्याचा पावडर ठेवलेला आहे। आणि हा बघा, इथे चमच लटकवायचं छोटंसं स्टँड लावलेलं आहे। त्यामध्ये बरेचसे चमच आणि लटकवून ठेवता येतील तेवढी इथे भांडी ठेवता येतात। त्याच्याच कडेला इथे रॅक लावलेला आहे, त्यावर छोटे मोठे गंज, ताटं, वाट्या, ग्लास, प्लेटा वगैरे मी असे खूप सारे भांडी मी व्यवस्थित ठेवलेली आहेत। परत या बाजूला पानावरती प्लास्टिकच्या बालट्या आणि भांड्याचं टोपलं वगैरे ठेवलेलं आहे आणि त्याच्याच खाली कडप्याची रॅक काढलेली आहे। त्यामध्ये बरेचसे डबे ठेवलेले आहेत आणि त्यामधल्या वस्तू लगेच मिळाव्यात त्यासाठी त्यावर नावाच्या चिठ्ठ्या डब्यांवरती लावलेल्या आहेत। वरून पहिल्या रांगेत जी भांडी आहेत त्यांचा उपयोग नसल्यामुळे प्लास्टिकने कव्हर करून ठेवलेलं आहे। त्याच्याच खाली दुसऱ्या रांगेत डब्यांमध्ये शेवया, ज्वारीचं पीठ, चिप्स, गव्हाचे पापड, चिवडा आणि चना डाळ आहे। त्यानंतर तिसऱ्या रांगेत खाना खजाना, साखर, कडधान्य, बेसन पीठ, मूग डाळ, हळद आणि त्याच रांगेत छोट्या डब्यांमध्ये तुरीची डाळ, शेंगदाणे डाळया, रवा साबुदाणा, खोबरं, ड्रायफ्रूट्स, गूळ आणि इकडे खाली डब्यांमध्ये काहीच नाही आणि इकडे ट्रे वगैरे आहे। आणि चौथ्या रांगेत तांदूळ, साबण, त्यातच इतर काही वस्तू ठेवलेल्या आहेत आणि त्याच्याच खाली इथे गव्हाचे पीठ आणि इथे भांडे ठेवायचं टोपलं आहे आणि त्यामधली भांडी मी काही वेळापूर्वीच रॅकमध्ये लावलेली आहेत।